नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये. तर आज आपण 1 kg डॉल केक बनवणार आहे. तर आपला कालचा व्लॉग जेथे एंड झाला ना, त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर मी आज तुमच्यासोबत 1 kg डॉल केकची रेसिपी डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. किती क्रीम घ्यायची, किती प्रीमिक्स घ्यायचं, ऑइल किती घ्यायचा, टीन कुठला यूज करायची, तर डिझाईन कशी बनवायची, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा 1 kgचा डॉल केक आहे. तर त्यासाठी आपल्याला 350 ग्राम चॉकलेट प्रीमिक्स घ्यायचे आहे व त्यामध्ये 20 to 25 ml ऑइल टाकायचे आणि थोडासा चॉकलेट इसेन्स टाकून आपण थोडेसे पाणी मिक्स करून छान योग्य कन्सिस्टन्सी येईपर्यंत छान असे मिक्स करायचे. जोपर्यंत त्यामधल्या गुठळ्या पूर्ण निघत नाहीत तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचे. आणि जेव्हा आपल्याला असे वाटले की आपले चॉकलेट प्रीमिक्सचे जे आपण बनवलेले आहे ते छान असे त्यातल्या गुठळ्या काढल्या, तेव्हा ते आपण टीनमध्ये पोर करायचे आहे. तर हा डॉल केकचा टीन स्पेशल घेतलेला आहे मी. तर त्यामध्ये आता मी पोर करत आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण बॅटर त्यामध्ये टाकलं तेव्हा तेव्हा त्याला छान असे टॅप करून घ्यायचे, जेणेकरून जी एअर गॅप असतात ते पूर्ण निघून जातात आणि आपला केक हा छान असा प्लेन आणि एकसारखा बेक होतो. तर आता आपण केक हा बेक करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण क्रीमसुद्धा बीट करून घेऊया, कारण हा केक खूप एमर्जन्सीमध्ये आला होता. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते ना, जेव्हा मुलांना मी ॲबॅकसला सोडवायला गेले होते तेव्हा मला केकची ऑर्डर आली. तर मुलांना स्कूलमध्ये सोडून आल्याच्या नंतर मी हा केक बनवत होते, कारण की एमर्जन्सी केक होता आणि घाई खूप होती. तरी पण म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवून घेऊया, जेणेकरून तुमच्याशी शेअर करता येईल. तर बघा आता जोपर्यंत जेवढी लिक्विड क्रीम आहे तेवढी आपल्याला घ्यायची आहे. तर चॉकलेट प्रीमिक्स आपण 350 ग्राम घेतलेले आहे आणि आता आपण क्रीमसुद्धा 350 ग्राम किंवा तुमच्या डॉल केकची जशी डिझाईन असेल तशी क्रीम यूज होऊ शकते. म्हणजे 350 to 400 ग्राम आपल्याला क्रीम लागते. तर बघा मी येथे 350 ग्राम घेतलेली आहे. थोडी क्रीम जास्त झाली होती म्हणून काढून घेत होते. तर आता 350 ग्राम क्रीम मी मोजून घेतलेली आहे आणि तिला आता आपण बीट करून घेऊया. तर आता मी माझे थोडंसं इसेन्स त्याच्यामध्ये टाकेल, म्हणजेच हा आपला चॉकलेट केक आहे त्यामुळे त्यामध्ये मी थोडासा चॉकलेट इसेन्स टाकत आहे. तर आता मी आपल्या क्रीमला छान अशी बीट करून घेणार आहे. तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की तुम्हाला एक छान असा डॉल केक घेऊन येणार आहे. तर तोच हा डॉल केक मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवत आहे. तर बघा आता क्रीम आपले पहिले एक स्लोवर बीट करायची आहे. नंतर हळूहळू 4-5 मिनिट झाल्याच्या नंतर आपल्याला बीटरने आपल्याला क्रीम ही बीट करून घ्यायची आहे. आणि पूर्ण बीट झाल्याच्या नंतर आता मी थोडा वेळ क्रीम ही फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेली आहे. नंतर आता बघा इथे आपला डॉल केकच्या मोल्डमधून मी स्पॉन्ज काढलेला आहे आणि त्याच्या 5 लेअर कट करून मी फॅनच्या हवेखाली थोडा वेळ थंड करून घेतलेले आहेत. आणि आता मी डायरेक्ट केकला आयसिंग करत आहे. तर बघा फर्स्ट लेअर ठेवली आहे, तिला छान असे शुगर सिरपने सोक केलेले आहे. नंतर थोडीशी पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेतलेली आहे आणि पायपिंग बॅगच्या मदतीने केकवरती क्रीम मी अप्लाय करत आहे. तर बघा आता स्पॅच्युला आणि पॅलेट नाईफच्या मदतीने आपण केकला क्रीम ही छान लावून घेऊया. आणि हा डॉल केक आहे त्यामुळे त्याला डॉल केकच्या शेपसारखं आपल्याला शेप देतच आपल्याला केकची आयसिंग करायची आहे. तर बघा खूप सुंदर झालेला आहे केक. कस्टमरला तर खूप जास्त आवडला. तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता बघा फर्स्ट लेअर ठेवली त्यावरती छान असे चॉकलेटचे गनाश टाकलेले आहे. आणि टेस्ट म्हटलं तर माझ्या केकची एक नंबरच असते. कस्टमरला खूप जास्त आवडला हा केक. आणि कस्टमरच्या मुलीसाठी जो हा केक घेऊन गेले होते तर तिला पण खूप आवडला होता. या कस्टमरनी मला फर्स्ट टाईम
टाईमच ऑर्डर दिली होती. हा कस्टमर माझ्या अगोदरचे दुसरे जे कस्टमर आहेत त्यांच्या थ्रू ऑर्डर आली होती. म्हणजेच माझ्या अगोदरचे जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांनी त्यांनी मला सजेस्ट केली आहे त्यांच्या फ्रेंडला आणि माझा नंबर दिला. तेव्हा त्यांनी मला कॉल करून या केकची ऑर्डर दिली. तर बघा आता सेकंड लेअर ठेवलेली आहे आणि लास्टपर्यंत आपल्याला आता सेम फर्स्ट लेअरप्रमाणेच आपल्याला केकची आयसिंग करत जायची आहे. तर बघा खूप सुंदर फिनिशिंग होते स्पॅच्युला आणि पॅलेट नाईफच्या मदतीने. जर तुम्ही एक होम बेकर असाल तर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलचा आणि आपल्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल. तर बघा आता परत सेकंड लेअर ठेवली, तिला शुगर सिरपने सोक केले आणि थोडीशी क्रीम टाकून, थोडेसे चॉकलेट गनाश टाकून आणि त्यावरती थोडेसे चोको चिप्स टाकले. चोको चिप्समुळे आपल्या केकला ही टेस्ट खूप छान येते. एक नंबरच टेस्टी असा केक लागतो. तर आता परत आपण सेम प्रोसिजर आपल्याला 5th लेअरपर्यंत करायची आहे. तर आपल्या चॅनलवरती भरपूर असे केकचे व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहे. जर तुम्हाला ते डिटेलमध्ये बघायचे असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा इन्फॉर्मेशन मिळेल. जर तुम्ही होम बेकर असाल तर तुम्हाला तर खूप सारा इन्फॉर्मेशन मी डिटेलमध्ये अपलोड केलेली आहे. तर बघा आजसुद्धा मला एक केकची ऑर्डर आलेली आहे, तीसुद्धा पायनॅपल फ्लेवरची आणि हाफ KGची आलेली आहे. तर त्या केकचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर उद्या किंवा परवा तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. पण आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपल्या सध्या चॅनलला मी व्लॉगसुद्धा चालू केलेले आहेत, पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही. त्यामुळे थोडंसं मनाला असे वाटते ना, कारण की एवढी सारी मेहनत करायची आणि जर व्ह्यूजच आले नाही तर माणसाला थोडेसे टेन्शन येतेच. त्यात मी असो का तुम्ही असो, कोणी जरी असले तर सेमच होणार ना. तर चला काही नाही तर काही आपण ट्राय करायलो, बघूया रिस्पॉन्स कसा मिळतो कसा नाही. आणि ते सर्व तुमच्यावरच डिपेंड आहे, कारण तुमच्यामुळेच मी आज येथे कॅमेरासमोर उभे आहे आणि केक बनवत आहे. तर बघा खूप जणांनी मला सपोर्टसुद्धा केलेला आहे, की आत्तापर्यंत ज्याने सबस्क्राईब केले त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि जे आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघा आता ही लास्ट लेअर आहे आणि तिलासुद्धा मी छान असे शुगर सिरपने सोक केलेले आहे आणि तिला मी केकवरती ठेवलेले आहे. तर आता बघा आपली बोलता बोलता केकची क्रम कोटिंगसुद्धा झाले, क्रम कोटिंगसुद्धा होत आहे. आणि क्रम कोटिंग झाल्याच्या नंतर आपण केक हा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणजे 15 ते 20 मिनिट तुम्ही केक हा फ्रीजमध्ये ठेवला तर नक्कीच तुमचा केक हा छान असा क्रमकोट होतो. आणि जेव्हा तुम्ही फायनल केकचे डेकोरेशन करता तेव्हा खूप छान असे डेकोरेशन तयार होते. तर बघा आता जेथे क्रीम लागली नाही तेथे क्रीम लावून घेतलेली आहे. आणि हे माझे फ्लेक्झिबल स्क्रॅपर आहे, जेणेकरून अशी डॉल केकची ऑर्डर आली तर नक्कीच मी ते यूज करते, जेणेकरून आपल्याला केकच्या बेसला आपण शेप देऊ शकू. तर बघा आता इथे वेट करून घेतलेले आहे. वेट किती झालं ते आय थिंक माहिती नाही, पण 1 किलोच्या वरतीच केक आपला पूर्ण झाला होता. आय थिंक 1100 काहीतरी ग्राम झाला होता, पण आता मी विसरले आहे. तर बघा आता आपल्या केकची जर क्रम कोटिंग झालेली आहे आणि केक हा आपण फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवणार आहे. तर आता एक मी कलर तयार करणार आहे, म्हणजेच मोर फंकी कलर तयार करणार आहे. तर त्यासाठी मी थोडंसं ग्रीन कलरचे ड्रॉप, जेल कलर आणि थोडेसे ब्ल्यू कलरचे ड्रॉप असे दोन्ही मिक्स करणार आहे, जेणेकरून आपला छान असा मोरपंखी केक हा तयार होतो. तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान अशी क्रीम बीट करून घ्यायची आहे, जेणेकरून पूर्ण दोन्ही कलर एकमेकात मिक्स झाले पाहिजे. तर बघा येथे आता थोडासा लाईट कलर झाला होता म्हणून परत 2-2 थेंब टाकलेले आहे आणि थोडासा कलर डार्क करून घेतला होता, जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर असे दिसत होते. तर छान असे मिक्स करत जायचे केकला आणि क्रीमला, जेणेकरून पूर्ण क्रीम ही एकजीव होईल. तर बघा त्यामधून जेल कलर हा पडतच नव्हता, कारण की त्याच्यावरचे झाकण खूप असे टाईट झाले होते, त्याने दबल्याच जात नव्हते, त्यामुळे कलर हा पडतच नव्हता. तर बघा आता
खूप छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचे. तर आता कलर हा आपला खूप छान तयार झाला आहे आणि क्रीमसुद्धा एकदम स्मूथ अशी झालेली आहे. तर बघा असा तयार होतो की दोन्ही कलर ब्ल्यू आणि ग्रीन मिक्स केला तर आता मी नूरचे 7 हे नोझल घेतलेले आहे आणि ते पायपिंग बॅगमध्ये टाकून मी अशी रोझेटची डिझाईन पूर्ण केकवरती आता काढणार आहे. तर खूप सुंदर कलर तयार झाला होता आणि जेव्हा आपली डॉल तयार झाली ना, तेव्हा तर एवढं सुंदर दिसत होतं ना, मलाच खूप जास्त आवडला होता. मीच तर या केकच्या प्रेमामध्ये पडले होते. तर तुम्हीसुद्धा नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा जर केकची ऑर्डर आली तर तुम्हीसुद्धा घरबसल्या अशा केकच्या ऑर्डर्स तुम्ही घेऊ शकता. तर बघा आता येथे पूर्ण केक हा रोझेटने कव्हर करायचा आहे, जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर असे दिसते. तर बघा येथे माझी स्पीड थोडीशी मी वाढवलेली आहे, जेणेकरून आपला जो खूप मोठा व्हिडिओ झाला होता त्याला मी थोडासा शॉर्ट करून तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे फक्त स्पीड मी वाढवलेली आहे, बाकी व्हिडिओ मी कुठेही डिलीट किंवा काटछाट व्हिडिओला केलेली नाही. तर आता मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. चला म्हटलं आपण ब्लॉगिंग तर चालू करूया, बघूया 100 दिवसामध्ये आपले चॅनल मॉनिटाईज होते का नाही. तर आत्तापर्यंत आपले 6 व्हिडिओ हे ब्लॉगचे मी अपलोड केलेले आहे. जर तुम्ही आणखीन बघितले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून माझं जे ड्रीम आहे 100 डेजमध्ये मला मॉनिटाईज करायचेच आहे कशाही हालतमध्ये. तुम्ही जर मला सपोर्ट केला तर नक्कीच आपल्याला 100 डेज काय 50 डेजमध्ये सुद्धा आपले चॅनल मॉनिटाईज होऊ शकते. तुम्ही माझे सर्व फ्रेंड्स आहेत, तुम्ही माझी फॅमिली आहे. तुमच्या एवढ्या सपोर्टमुळे मी आज येते आहे. खरंच तुमचे सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. जेवढे धन्यवाद मानू तेवढे कमीच आहे. बघा आता येथे माझी थोडीशी क्रीम संपली होती, पण आता काय करावे, वरच्या साईडने 1-2 रोझेट एवढीच क्रीम हवी होती. आता तेवढी क्रीम तर आपण बीट पण करू शकत नाही. मग मी काय जुगाड केला, जेवढी क्रीम होती पायपिंग बॅगमध्ये जिथे जिथे क्रीम लागली नाही तिथे डॉट देऊन घेतलेला आहे आणि वरच्या साईडने मी थोडीशी क्रीम अप्लाय करणार आहे, जेणेकरून जिथे आपण क्रीम लावली नाही त्या कलरची क्रीम थोडीशी आपण टाकून तिला स्क्रॅपरच्या मदतीने हे करू. तर आता वरच्या साईडने थोडीशी क्रीम जिथे कमी पडली होती तेथे क्रीम टाकून मी स्क्रॅपरच्या मदतीने थोडीशी स्प्रेड करत आहे, जेणेकरून आपला पूर्ण केक हा क्रीमने कवर होऊन जाईल. तर बघा आता इथे थोडासा दिमाग लावलेला आहे, कारण की थोडीशी क्रीम पडली 2 रोझेटसाठी पुरली नाही, त्यामुळे मी असा जुगाड केलेला आहे. तर बघा आपला केकचा हा खालचा बेस आहे. डॉलचे डेकोरेशन मी तर या व्हिडिओमध्ये दाखवले नाही, कारण की मुलांना घेण्यासाठी जायचे होते, त्यामुळे मी फटाफट बनवले. बट नेक्स्ट टाईम जेव्हा केकची ऑर्डर येईल तेव्हा नक्कीच मी तुम्हाला ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एक प्याऱ्याच्या कमेंट्सने मला खूप सारे मोटिवेशन मिळते. तर बघा आता पुढे मी केकचे फायनल डेकोरेशन दाखवलेले आहे. तर बघा ही आपली डॉल मी इन्सर्ट केलेली आहे आणि निकिता असे नाव मी केकवरती लावलेले आहे आणि थोडासा सिल्वर स्प्रे टाकून मी थोडेसे स्प्रिंग्सला टाकून मी केकचे फायनल डेकोरेशन केलेले आहे. तर तुम्हाला कसे वाटले हे डेकोरेशन, आवडले असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा की आजच्या डॉलचे डेकोरेशन कसे झालेले आहे आणि तुम्हाला हा केक कसा वाटलेला आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग.